सांगोल्याच्या राजकारणावर बोलायचं म्हणलं तरी उमेदवार फिक्स झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपण कोण उमेदवार विजय होईल सांगता येत नाही। सध्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील असतील, ह्यांनी तालुक्यासाठी चांगला विकास निधी त्या ठिकाणी आणलेला आहे। ह्या अगोदर स्वर्गीय आबासाहेबांनी त्या ठिकाणी 50-55 वर्षे राजकारण केलं, परंतु राजकारण करत असताना समतेचा विचार ह्या दोघांनीही दिलेला आहे। कारण सांगोला तालुका हा शांततेमध्ये राहिला पाहिजे। आबासाहेबांच्या नेतृत्वानंतर त्या ठिकाणी सेकापमध्ये 2 उमेदवार तयार झाले। बाबासाहेब देशमुख हे माझे सहकारीच आहेत, त्या ठिकाणी अनिकेत देशमुख हे त्या ठिकाणी उमेदवार आहेत। शेवटी बघायला गेलं तरी शेवटी अनिकेत देशमुखांनाही वाटणार आहे की आपला थोडक्या मतानं पराभव झालेला आहे। 5 वर्षामध्ये तुम्हीच आता त्या ठिकाणी म्हणालात की अशी चर्चा आहे की अनिकेत देशमुख त्या ठिकाणी 5 वर्ष नव्हते। शेवटी शिक्षण आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे, सगळ्या गोष्टीचा समतोल साधून त्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे। आता बाबासाहेब देशमुख ही त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षातील लोक म्हणतात की बाबासाहेब आमदार झाले पाहिजे। शेवटी त्यांचा वैयक्तिक दोघांचा घरगुती प्रश्न आहे। त्या दोघातून कोण एक उमेदवार असेल, हिकंड शहाजीबापू पाटील असतील आणि तिकंड दीपक आबाही तयारी करत आहे। परंतु ह्या सांगोला तालुक्याचा ज्यावेळेस उमेदवारांचा तिळा सुटेल त्यावेळेस कळेल की बाबा सांगोला तालुक्यात जनता कोणासोबत आहे। कारण आता तर्कवितर्क आहेत की बाबा कोण आमदार होईल। कारण देशमुख बंधूंचं मिटतंय की नाही माहीत नाही, शहाजीबापूचं आबाचं मिटतंय की माहीत नाही, की बाबा आबा उमेदवार आहेत की शहाजीबापू उमेदवार आहेत, इकडे बाबासाहेब उमेदवार आहेत की अनिकेत उमेदवार आहे। कारण जनता आता संभ्रमात आहे की बाबा कुणाला करायचं। कारण अनिकेत उभा राहिले तर काही जणांना वाटते बाबासाहेब पण उभा राहिले पाहिजे, शहाजीबापू उभा राहिले तर काही जणांना वाटते दीपक आबाही उभा राहिले पाहिजे। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा समतोल झाल्यानंतर मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस सांगोल्यातील जनता ठरवेल की बाबा 2024ला कोणाला द्यायचं, विकासाकडे बघायचं की आमदार बदलायचा, ही जनता त्या ठिकाणी ठरवणार आहे। विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तरी आबासाहेबांच्या नंतर शहाजीबापूंनी सांगोला तालुक्याचा ह्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून दीपक आबाही त्या ठिकाणी करतात आणि हे करत असताना शहाजीबापूंनी सांगोल्यामध्ये समतोल त्या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न असेल। अनिकेत देशमुख असतील, त्यांनाही त्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या गोष्टीला त्या ठिकाणी सहकार्य लागेल ते घेण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला। कालचाच किस्सा आहे, अनिकेत देशमुख साहेब खाली बसले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होता। ते शहाजीबापूंच्या ती गोष्ट लक्षात आली आणि शहाजीबापूंनी मनाचा मोठेपणा दाखवला। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा आबासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना व्यासपीठावर नाही, की हा माणूस आहे की सर्वसामान्याच्या सोबत आहे, त्या माणसालाही आपण त्या ठिकाणी नजर चुकीनं जरी खाली बसवलं असेल तर त्या माणसाला वर आणलं पाहिजे, हा शहाजीबापूंचा मोठेपणा आहे। आणि शेवटी हो का विकास हा झाला पाहिजे। शेवटी विकासाशिवाय काही चालत नाही। सरकार कुणाचं येतं आहे कुणाचं जातं आहे ह्याला लोकांनी प्राधान्य न देता माणूस कोण आहे बघून मतदान केलं।